माणसं मरायला लागली तिथं चालू करतोय मी, माणसं मिली तरी अजून चालू नाही. काय कळलं ना मला, कुठली भाषा वापरायची तुम्हाला? आपल्या घरातल्या माणसांच्या प्रसंगावर काय वापरलं? मला आजच्या आज चालू झाला एवढा फोन आला पाहिजे, पेंडॅक द्या मला आजच्या आज. रोड लय खराब होता, ते खालनं जाता लय त्रास होत होता. आता एक अख्याने रोड वरनं चालू केल्यामुळं आम्हाला काही त्याचं टेन्शन नाही. आमचे माजी खासदार संजय दादा पाटील साहेब यांनी जे रस्ता केलाय त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि आमचा वेळ बचत झाला. आज रेल्वे उड्डाणपूल त्याचा शुभारंभ करण्याचा श्रेयवाद घेण्याचं नाटक या बालिश खासदारांनी केलं. खरं तर लोकांची गैरसोय होते. या गैरसोयीमुळे लोकांच्या सेवेसाठी माजी खासदार संजय काकांनी सर्व कार्यकर्त्यांनी येऊन तो पूल चालूही केला होता आणि बालबुद्धीच्या खासदारांनी येऊन मागणं तो श्रेय घेण्याचा, म्हणजे ते श्रेय घेण्याच्या या बाबतीत एवढे आवरटपणा करतात आणि त्यांनी नको न केलेल्या कामात सुद्धा श्रेय घेण्याचा त्यांचा बालिश हक्क असतो, तो आज दिसून आला. तर श्रेयवाद घ्यायचाच होता, श्रेय घ्यायचंच होतं या कामाचं. तर तुम्ही प्रोटोकॉलनुसार आदरणीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांना याची कल्पना किंवा त्यांना बरोबर घ्यायचं होतं. म्हणजे तुम्ही ह्यातून दाखवून दिलं जनतेला की फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या कामाचं चुकीच्या पद्धतीने श्रेयच घ्यायचं होतं. बाकी तुमचा ह्या पाठीमागे दुसरा कुठलाही हेतू नव्हता. जनतेच्या सेवेसाठी ही काय उद्घाटन तुम्ही केलेलं नाही. ही प्रवृत्ती कुठं तर थांबली पाहिजे एवढीच. लोकांची गैरसोय होते म्हणून काकांनी तो पूल चालू केल्यानंतर परत येऊन तुम्ही उद्घाटन करणं ही कुठली पद्धत आहे? याचं एक उत्तर जनतेला तुम्ही द्यावं.